विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे तर्फे वेगवेगळे प्रशिक्षण दिले जातात आणि त्या प्रशिक्षणाबद्दल आपण माहिती बघणार आहोत. मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे तुम्हाला याविषयी माहिती देणार आहे. बघा, आपण स्क्रीनकडे जाऊयात. आता बघा, इथे तुम्हाला दिसत असेल बार्टी. बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे याच्यातर्फे आता एक नवीन अपडेट आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे की वेगवेगळे प्रशिक्षण आपल्याला दिले जाणार आहेत. आता ते प्रशिक्षण कुठले कुठले आहेत ते आपण बघतो आहे. तर त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं वेब डिझायनिंगचं प्रशिक्षण हे बार्टी मार्फत दिलं जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्राफिक डिझाईन. ठीक आहे. म्हणजे हे कौशल्याच्या दृष्टिकोनातून आता आपण एआयच्या जगात आहोत. तर या संबंधीचे प्रशिक्षणासाठी आपल्याला जर आपल्याकडे हे प्रशिक्षण असेल किंवा याविषयी माहिती असेल तर आपल्याला जॉब प्लेसमेंट असो किंवा करिअरच्या संधी उपलब्ध होतील. त्यानंतर IT सर्व्हिसेस, मग त्याच्यामध्ये जे आहे बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिस अँड इन्शुरन्स या बाबतीत काय देणार आहे तुम्हाला बार्टी वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्रावर काय देणार आहे प्रशिक्षण देणार आहे. त्यानंतर बघा BFSI म्हणजे बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस इन्शुरन्स, तेच ते रिपीट झालं याच्यामध्ये. पण हे लक्षात ठेवा, या 3 कोर्सेससाठी काय देणार आहे बार्टी काय देणार आहे आपल्याला काय देणार आहे प्रशिक्षण देणार आहे. तर आपण पुढे जाऊया आणि हे संपूर्ण प्रशिक्षण काय असणार आहे निशुल्क असणार आहे. याचा फायदा काय आहे की आपल्याला फ्री सर्टिफिकेट मिळेल. 3 महिन्याचं जवळपास प्रशिक्षण जे आहे ते निशुल्क असेल. जॉब प्लेसमेंट आणि करिअरच्या संधी उपलब्ध होतील. आता आपण पुढे जाऊयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बघा इथे वेब डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि BFSI बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स याबद्दल काय देणार आहे बार्टी काय देणार आहे प्रशिक्षण देणार आहे. आणि ते कुठल्या संस्थेमार्फत, बार्टीसोबत कुठली संस्था तुम्हाला ह्या प्रशिक्षण राबवणार आहे तर ते बघूयात आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व ब्राईट फ्युचर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जातीतील युवकांसाठी, कारण युवक व युवतीसाठी बार्टी कशावर काम करतं तर अनुसूचित जातीतील युवक व युवतीसाठी मुंबई पुणे येथे काय करणार आहे प्रशिक्षण व नोकरीची संधी तुम्हाला काय होणार आहे उपलब्ध होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आता बघू की आपला विषय काय आहे तो तुम्हाला समजला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी व ब्राईट एज फ्युचर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने, ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये जी संस्था चांगलं कार्य करणार आहे त्या संस्थेच्या माध्यमातून काय देण्यात येणार आहे तुम्हाला प्रशिक्षण मार्फत अनुसूचित जातीतील युवक युवतीसाठी काय आहे हे प्रशिक्षण आहे. तर आपण आता काय बघू पुढे बघू की प्रशिक्षणाचा लाभ किंवा प्रशिक्षण कसं आहे. तर बघा, आता बघा प्रशिक्षणाचे स्वरूप काय असणार आहे. मग प्रशिक्षण 2 प्रकारचे असतात. एक निवासी प्रशिक्षण असते आणि अनिवासी प्रशिक्षण असतं. तर सामान्यतः बार्टी मार्फत जे प्रशिक्षण दिले जातात मग ते स्पर्धा परीक्षेचे असो किंवा कौशल्य विकासाचे असो, जसं हे कौशल्य विकासाचं काय आहे तुम्हाला प्रशिक्षण आहे. कारण ITच्या युगात, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये जर तुमच्याकडे स्किल असेल तरच तुम्हाला काय असतील जॉबच्या संधी असतील, करिअरच्या संधी असतील. तर बघा, आता आपण बघूयात प्रशिक्षण कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे. तर प्रशिक्षणाचा पहिला प्रकार जसं मी सांगितलं तुम्हाला काय वेब डिझाईन, ठीक आहे, म्हणजे वेब डिझायनिंग. तर या प्रशिक्षणाचा कालावधी काय असणार आहे तर 3 महिने कालावधी असणार आहे. प्रशिक्षणाचं ठिकाण जे आहे ते विलेपार्ले, कुर्ला, नालासोपारा, कांदिवली, भांडूप, येरवडा, तुर्भे. कारण मी मगाशीच तुम्हाला सांगितलं हे प्रशिक्षण मुंबईमध्ये होणार आहे आणि पुण्यामध्ये. तर आता बघू आपण मुंबईमध्ये कुठे कुठे आहे ते. तर बघा तुर्भे किमान 12वी पास असणारा विद्यार्थी, म्हणजे त्याची किमान पात्रता काय असणार आहे तर शैक्षणिक पात्रता तो 12वी पास असावा आणि त्या प्रशिक्षणाचा कालावधी किती असणार आहे 3 महिने. आणि हे काय प्रशिक्षणाचं ठिकाण आहे हे मी तुम्हाला ग्रुपवर टाकणारच आहे, पण इथे थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय. आता प्रशिक्षणाचा निकष, ठीक आहे. तर त्यापूर्वी आपण काय करूयात प्रशिक्षण कुठले कुठले आहेत ते बघू. एक वेब डिझायनिंग, त्याच्यानंतर ग्राफिक डिझायनिंग, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्व्हेस्टमेंट, इनबिल्ड सर्व्हिसेस, बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स. मग या चारही प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो काय असणार आहे 3 महिन्याचा कालावधी. म्हणजे तुम्हाला अनिवासी प्रशिक्षण, तुमच्या राहण्याची सोय केल्या जाणार नाही, परंतु तुम्हाला काय हे प्रशिक्षण काय दिलं जाईल मोफत दिलं जाईल. ठीक आहे. तर या संबंधित केंद्रावर जसं मी हे विलेपार्ले सांगितलं ते कुठं आहे येरवडा तुर्भेमध्ये, मग कुर्ला, नालासोपारा, कांदिवली, तुर्भे हे सगळे जे आहेत तुम्हाला जे आपला ग्रुप आहे कुठला टेलिग्रामचा ग्रुप असो किंवा व्हॉट्सअपचा, त्याच्यामध्ये मी हे PDF टाकून देईल. त्याच्यामध्ये तुम्ही या सेंटरचे नाव बघून घ्याल, म्हणजे कुठे कुठे आहेत तुर्भे ठाणेमध्ये आहे, घाटकोपर ठाणेमध्ये आहे, असे सेंटर आहेत. ठीक आहे. याच्यावर मग किमान पात्रता कशासाठी तर वेब डिझायनिंगसाठी काय आहे 12वी पास. त्याच्यानंतर ग्राफिक डिझाईनसाठी काय आहे किमान 12वी पास. त्यानंतर
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इनबिल्ड सर्व्हिसेससाठी काय आहे, किमान 10वी पास असणं विद्यार्थी काय आहे गरजेचं आहे. आणि तो कुठला, अनुसूचित जातीतील विद्यार्थी काय असावा किंवा विद्यार्थिनी असावी. आणि चौथा कोर्स आहे त्याच्यासाठी जे बँकिंगशी जो संबंधित कोर्स आहे तर तो आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बँक या क्षेत्रामध्ये काय होतील, वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतील करिअरच्या किंवा जॉब प्लेसमेंटच्या. आणि स्वतः जर तुम्ही इथं चांगलं प्रशिक्षण केलं तर बार्टी मार्फतच काय दिल्या जाईल, तुम्हाला जॉब प्लेसमेंट दिल्या जाईल, कारण ते काय आहे त्यांच्या ॲडमध्ये तसं लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी 12वी पास आहे बँकिंगच्या क्षेत्रातल्या संधीसाठी. तर बघा मग निकष काय आहे प्रशिक्षणाचे आपण ते बघूयात. एक, प्रशिक्षणार्थी हा अनुसूचित जातीतील असावा, म्हणजे ते युवती किंवा युवक जो आहे तो कुठला, अनुसूचित जातीतील असावा. त्यानंतर महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे. आणि वयोमर्यादा जो आहे तो काय आहे, त्याची वयोमर्यादा 18 ते 35. म्हणजे नुकताच जर तो 12वी पास झालेला नसेल तरी पण तो 35व्या वर्षापर्यंत, आता तो 12वीच केलेला असेल आणि त्याला वाटत असेल की आता स्किलफुल बनायचं आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगात किंवा AI युगामध्ये आपल्याला जर आपल्याकडे स्किल असतील तरच जॉबच्या संधी असतील. त्यासाठी म्हणजे काळाच्या अनुरूप काय करत आहे बार्टी, ते प्रशिक्षण काय करत आहे, राबवत आहे. आपण आता पुढे जाऊयात. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघून घ्या, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. आता बघा इथे आपण बघतोय प्रशिक्षणाची मग वैशिष्ट्ये काय असणार आहे. तर एक, कौशल्य व व्यक्तिमत्व विकास हे व्हावं असा बार्टीचा हेतू आहे. ठीक आहे. त्यानंतर नोकरीबाबत विद्यार्थ्यांना सहाय्यता व्हावी, अनुसूचित जातीचे विद्यार्थी नोकरीत जावे, स्किलफुल बनावे, हा त्यांचा उद्देश आहे. उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक असतील. ठीक आहे. म्हणजे प्रशिक्षणाची वैशिष्ट्य काय आहे की उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षकामार्फत तुम्हाला काय दिलं जाईल, हे प्रशिक्षण दिलं जाईल. सुसज्ज पायाभूत सुविधा, म्हणजे ज्या संबंधित तुम्हाला वेब डिझाईन असो, ग्राफिक डिझाईन असो, या संबंधित तुम्हाला ज्या काही सुविधा लागतील त्या सुसज्ज पायाभूत सुविधा दिल्या जातील त्या फाउंडेशन मार्फत, बार्टी सोबत जे फाउंडेशन काम करत आहे. त्यानंतर अत्याधुनिक पद्धतीच्या प्रयोगशाळा ज्यामध्ये तुम्हाला काय केलं जाईल, प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतर आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो आवश्यक कागदपत्रे. मग आता तुम्हाला माहित आहे की कागदपत्रे गरजेचेच आहेत. मग बँक पासबुक इथं दिसत आहे, ते का, की जर त्यांचं काही स्टायफनचं स्वरूप असेल किंवा आर्थिक लाभ तुम्हाला दिला जात असेल त्याकरता ते कागदपत्र लागेल. तर बघा आवश्यक कागदपत्रे बघून घेऊयात आपण. प्रशिक्षणानुसार शैक्षणिक प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं, किमान 12वी पास, आणि एका कोर्सेससाठी काय आहे 10वी पास. ठीक आहे. त्यानंतर अनुसूचित जातीचा दाखला असावा, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. शाळा सोडल्याचा दाखला असावा. ठीक आहे. 12वी पास झालेल्या नंतर म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट. आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड, ज्यापैकी लाईट बिल, म्हणजे तुमचा ज्याच्यावरून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत किंवा अधिवास कुठला आहे, पत्ता मिळावा त्याकरिता. त्यानंतर 2 पासपोर्ट आकाराचे फोटो लागतील, बँक पासबुक, पॅन कार्ड. ठीक आहे. नसेल तर काढून घ्या, 2-4 दिवसात पॅन कार्ड निघून जातं. ठीक आहे. सर्व कागदपत्रांचे स्वसाक्षांकित झेरॉक्स. मग ही जे कागदपत्रे ज्या विद्यार्थ्यांकडे अवेलेबल आहेत ते काय आहेत, या प्रशिक्षणासाठी पात्र आहेत. माझ्या मते हे अत्यंत महत्त्वाचं प्रशिक्षण आहे, कारण ज्या पद्धतीनं जग जात आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा AIने जी क्रांती केली आहे त्यासाठी आपल्याला स्किलफुल तेवढंच महत्त्वाचं आहे. जो AIमध्ये पारंगत असेल, अशा स्किल असतील, त्याला जॉब मिळेल. ठीक आहे. तर पुढे जाऊयात आपण आता जवळपास शेवटी जात आहोत. आता काही महत्त्वाच्या तारीख आहेत या प्रशिक्षणासंदर्भात. ठीक आहे. तर बघा महत्त्वाची तारीख नाव नोंदणीची. ठीक आहे. मग नाव नोंदणी कुठे करायची आहे ते नेक्स्ट स्लाइडवर आपण बघणार आहोत. नाव नोंदणीची तारीख 16/2 ऑलरेडी झालेला आहे सुरू, आणि 2-3 म्हणजे मार्च महिन्याच्या 2 तारखेपर्यंत 2026 पर्यंत तुम्ही काय करू शकता, या लिंकवर जाऊन किंवा त्यांच्या वेबसाईटला जाऊन काय करू शकता, अर्ज करू शकता. कागदपत्राची पडताळणी नंतर कधी होईल, 4 तारखेला होईल. 3-4 तारखेच्या दरम्यान त्याची ते लिस्ट ते पब्लिश करतील. आणि बॅच सुरू होणार आहे ही कधी, 5/3/2026 पासून. म्हणजे बघा 10-15 दिवस राहिले आहे बॅच सुरू होण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा अत्याधिक संपर्कासाठी हे नंबर आहेत, ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करा. हे नंबर कुठले आहेत, जेथे तुम्हाला प्रशिक्षण दिल्या जाणार आहे त्या केंद्राचे नंबर आहेत. तुम्हाला दिसत असेल, तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे नंबर बघून घ्या. ही PDF मी तसंही आपल्या ग्रुपवर देणार आहे. आपण पुढे जाऊयात. ठीक आहे. बघा मग आता अर्ज करण्याची जी लिंक आहे ती हे लिंक आहे. ही मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थेट लिंक ओपन होईल. त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज करून घ्यायचा आहे. आणि त्याचमध्ये त्या PDF मध्ये हा QR कोड सुद्धा राहील. त्याच्यावर जरी तुम्ही तो QR कोड स्कॅन केला तरी काय होईल, गुगल लिंक ओपन होईल. आणि मला वाटतं की हे गुगल लिंकवरच काय केलेले आहेत, फॉर्म मागवून घेतलेले आहेत. ठीक आहे. तर सर्वांनी म्हणजे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मी विद्यार्थी मित्र या नात्याने अपील करतो की तुम्ही काय करा, सर्वांनी या कोर्सेसचा जे 12वी पास आहेत त्यानंतर
शिक्षण जरी सुटलं असेल पण या स्किलफुल व्हा आणि नोकरीच्या संधी शोधा आणि बार्टीच तुम्हाला त्या संधी उपलब्ध करून देता यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी काही असू शकत नाही. ठीक आहे, तर सविस्तर माहितीसाठी बार्टीची वेबसाईट आहे, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणारच आहे. ठीक आहे, तर अशी एक अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त काय करा, लाईक करा, विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्र या नावाच्या या चॅनल आपलं जे यूट्यूब चॅनलची लिंक आहे किंवा व्हॉट्सअपची लिंक आहे, फेसबुक लिंक आहे, टेलिग्राम लिंक आहे, ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्या प्लॅटफॉर्मला जुळा, कारण नवनवीन व्हिडिओ असेच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.